ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेस शहर अध्यक्ष देवा पाटील यांच्या नेतृत्वात मालेगाव शहरातून शेकडो गाड्यांचा ताफा रवाना। जिल्हाध्यक्ष निलेश कचवेसर, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम, दादा जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ मनीषा पवार, लकी आबा गिल, भरत पोपडे, नंदुतात्या सोयगावकर, हरिप्रसाद गुप्ता, UR पाटील, मुकेश झुंझुनवाला यांच्या मार्गदर्शनाने मालेगाव भाजपा शहराध्यक्ष देवा पाटील यांच्या नेतृत्वात शहर व ग्रामीण भागातून हजारोच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते धुळेकडे रवाना झालेत। धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे येथे गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली असता डायनॅमिक नेतृत्व म्हणून अमित शहांकडे बघितले जाते, त्यामुळे त्यांचे चाहते मालेगावाहून धुळ्याकडे रवाना झाले। कोणी वोट जिहाद करत असेल तर आम्हीही मतांचा यज्ञ करू आणि डॉक्टर सुभाष भामरे यांना विजयी करून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करू, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केले। धुळे येथील सर्व मंदिरांना व्यासपीठावरून नमन करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात करताच एकच टाळ्यांचा जल्लोष निर्माण झाला। लोहापुरुष आदरणीय अमितजी शहा यांच्या सभेस आम्ही हजारोच्या संख्येने जात असून मालेगाव शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तसेच महिला आघाडी आम्ही अहोरात्र मेहनत करू आणि डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना प्रचंड मतांनी विजयी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे देवा पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ सुरेखा भुसे, प्रतीक्षा भोसले यांनी यावेळी म्हटले। शहर व जिल्हा तथा युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव।